इज लाईक पूर्ण स्नो गर्ल. फायनली गुड मॉर्निंग गाईज. सो आजचा आपला ब्लॉग असणार आहे सोनमर्गला. आम्ही आज सोनमर्गला चाललो आहे. आम्ही आता टनमर्गमधून निघतो आहे. इकडे खूप जास्त थंडी आहे आणि आमच्या रूमचा हीटर तुम्हाला सर्वांनी सांगितलं लास्ट ब्लॉगमध्ये काय इकडे हालत आहे. डबल लेअर ग्लोव्ज घालून तरी खूप -5च्या वरती गेलेली आहे. इकडे टनमर्गमध्ये खूप स्मोक निघते तोंडातून. आता आम्ही चाललोय श्रीनगरला. तिकडे आमचा स्टे आहे 2 डेज साठी आहे. 2 डेज साठी आणि तिकडनं घरी होम स्वीट होम. खूप म्हणजे बोलत ना मिस करतोय आम्ही. घराची ओढ लागली आहे. घरचा बेड, घरची आणि मेन घरची माणसं. घरची माणसं खूप इम्पॉर्टंट जे आपल्याला सपोर्ट करतात. म्हणजे आम्ही ट्रॅव्हल एन्जॉय पण करतोय पण एका पॉइंट नंतर होमसिक फील व्हायला लागतं. तसं आम्हाला होतंय. मे बी माझ्याकडे लहान मूल पण आहे, त्याला सांभाळायला लागतं. हाय बाबू, लहान बाळ आहे. लहान बाळ काकडलेलं थंडीने. मला तिकडे बर्फामध्ये खेळताना एवढी थंडी नाही वाजली जिकडे एवढी रूम मध्ये वाजते. कारण इकडे हिटरच नाही. हिटर नाहीये, फक्त बेडला हिटर. मला तुम्हाला सगळे आम्ही फीडबॅक देऊ. फीडबॅक म्हणजे खूप मोठे फीडबॅक देऊ आम्ही. इकडे एकच मिनिट. आम्ही आता थांबलोय ब्रेकफास्ट साठी. रिस्टार्ट कर. सो मी घेतलाय पनीर पराठा. येस. आणि चहा. चहा मी नाही घेतलाय. आहे खारी, खस्ता खारी. काय घेतोय आपण? चहा हो गया. काय घेतोय आपण? सो मी ग्रेप्स घेतलेत. भैया आता आम्ही आलोय ATV राईड करायला आणि मी गाडी चालवणार आहे. प्लास्टिक बॅग. बोल तू बस बसून घेते भिजणारच. से हाय. ऍक्टिवेट व्हायला टाइम लागतो. मी आलोय दूध पत्रीला आणि इकडे स्नोफॉल म्हणजे लिटरली काय सांगू तुम्हाला. मी थांबतच नाही एवढा स्नोफॉल आहे. ऍक्च्युअल स्नोफॉल होतो. ऍक्च्युअल स्नोफॉल. हाय. खूप स्नोफॉल आहे. हात पाय फुल. प्रियांका इज लाईक पूर्ण स्नो गर्ल. बॉमी इज अवर सेवियर. इथे बॉमी घ्या, काही घ्या. पकड पकड. भाई साहब, आम्ही वरती जाऊन आलेलो आहे. आता वरती स्नो जॅम झालेला आहे. सो त्यामुळे ATV पण स्लीप होत आहेत आणि चेन गाडी पण स्लीप होत आहेत. आता मी इकडे पोहोचलोय. आता जस्ट मॅगी आणि कॉफी पिली तेव्हा बरं वाटलंय. अख्खे कपडे ओले ते बघा. जॅकेट हेवी स्नोफॉल. नॉर्मल स्नोफॉल, हेवी स्नोफॉल आहे. हेवी स्नोफॉल इथे जे आम्ही बघितलेलं डोळ्याने आमच्या ते आम्ही वर्ड्स मध्ये एक्सप्रेस नाही करू शकत. बरं आमचा कॅमेरा जस्टिफाय नाही करू शकत. एवढी ब्युटी आहे आणि एवढं सुंदर आहे सगळं की रिअली म्हणजे आम्ही एक्सप्रेसच करू शकत नाही आम्ही काय बघितलंय. पण जे आम्ही फील करतोय काय बोलतात ते फील म्हणजे थंडी फील करतोय. -5 टेम्परेचर आहे. -5 नाही आज कमी असेल. -5 तर मी बघितलं. धडाधड बर्फ आहे. धडाधड पाऊस पडतो. बर्फ पडते. बोलताही येत नाही. जात आहेत ना असे चालू आहेत. कपडे भिजले, पॅन्ट भिजले, शूज भिजले.
कधी जाऊन असं वाटतंय आगीत उडी घ्यावी की तेव्हा बरं वाटेल असं वाटतंय आता. भाईसाहेब पण भिजलेत आपले. पण खरंच जी ब्युटी बघितली ना आम्ही, म्हणजे काश्मीरला बोलतात की जन्नत, ते का बोलतात ते आज समजलं. या साईडला कैसे लग रहा है? दादा दिन भाई साहब ये स्नोफॉल रुकने का नाम ही नहीं ले रहा है. बस हो जा भाई, रुक जा, बस हो गया. या येऊन तिकीट नाही काढू शकत, ऑनलाईनच. तो ये मार्केट किधर है डल लेक का? अभी मार्केट घूमने के लिए जा सकते हैं, बारिश हो रही है. नहीं, वो जो है ना लेक के बीच में से मार्केट है. ये क्या है? ये डालने के हमने जो वीडियो में देखा था लोग, छोटा लेक था. ना ये बड़ा है. छोटा लेक ही है क्या? नहीं छोटा. हमने लोगों की वीडियो में कुछ अलग देखा था. अभी क्लाउडी है ना, तो कैसे कुछ दिख नहीं रहा है. और इधर गर्म पानी थोड़ा सा अगर हाय. पहले नहीं आएगा ना ठंडी. आम्ही आता पोचलोय श्रीनगरला, जिकडे आमचा स्टे, आणि आम्ही इकडे Airbnb टाईप बुक केलं होतं. आणि आता आम्ही इकडे खायला मिळणार आहोत मस्त. खूप दिवसांनी स्वतःच्या हातचं जेवण खायला मिळणार आहे. खूप जास्त थंडी आहे इकडे. काय करतोय? हॅलो. सो आता थंडी एकदम अशी आहे, तर बसलोय तर सगळं घालून आणि जरा जेवायचं काय ते मेन्यू बघतोय. भाई इकडे खूप थंडी. टीव्हीला काय बघतोय? कभी खुशी कभी गम. का? घरची आठवण येते, फॅमिली मेंबरची आठवण येते. असं वाटतं कधी घरी जातोय. येस येस. मिस यू डॅड. माझ्यामुळे तुमच्यावर कामाचं लोड पडलं असेल, ते कामं तुम्ही करता, धन्यवाद. मंडळ आभारी आहे. खूप घरची आठवण येते ना. खूप घरची आठवण येते. आमच्या घरच्या बाकी पेट्सची पण आम्हाला आठवण येते भरपूर. तेच. प्रियांका, व्हॉट अबाउट यू? मला पण खूप आठवण येते. बघू प्रियांकाची. प्रियांका हो आहे. मीच नाही खाल्लं, मला आठवणच नाही. हा? बोल. खूप जास्त थंडी आहे इकडे. एवढी थंडी की पूर्ण लाईफमधले एवढी थंडी, मी सगळी थंडी एन्जॉय करून घेतली या 2-3 दिवसामध्ये. नको तो बर्फ, नको ती थंडी. आता फक्त हवं आहे ते घरचं जेवण, घरचे लोक, आई बाबा, बस. ओके. काय ऑर्डर केलंस? हां थांब जरा, मला काहीतरी ब्रेवरेजेस पाहिजे होतं. बरं ते कॉफी, ज्यूस, लस्सी, सॉफ्ट ड्रिंक ॲज पर MRP. सॉफ्ट ड्रिंक मागवायचं. आज श्रीनगरमध्ये स्नोफॉल आहे आणि इकडे एवढा स्नोफॉल आहे की इकडे लिटरली आम्ही जो स्टे बुक केला आहे तिकडचं जे हीटर आहे, लाईट, इन्व्हर्टर आहे, लाईट आहे थोडी, पण हीटर चालू नाही आहेत. काहीतरी स्नोफॉलमुळे प्रॉब्लेम झाला आहे. सो त्यांनी आता इकडे सिलेंडर आणला आहे. स्टे खूप चांगला आहे, म्हणजे त्यांनी ते सगळ्या टाईपचे ट्राय करतायत. आम्हाला कसं हीट मिळू शकेल त्यासाठी. घरची खूप आठवण येते, खूप म्हणजे खूप. समीर गैस ठीक है, वहाँ पर भी आप बंद. फाइनली कैंडल लाइट डिनर वी आर हैविंग. हाय हे गाइस, गुड मॉर्निंग. सो आमच्याकडे ट्रॅजेडिक सीनच चालू आहे. आत्ता लाईट जस्ट आली आहे आणि वी आर डॅम हंग्री. रात्रभर लाईट नव्हती, आम्ही असंच कोल्ड मध्ये झोपलोय. गॅस ते बोलतात असेंब्ली गॅस हीटर पण जास्त वेळ चालू नाही ठेवू शकलो. सो आता मी कालचं आमचं थोडं फूड उरलेलं, कारण थंडीने खाल्लं नाही गेलं. आता आम्ही विचार करतोय हॉटेल चेंज करायचा. येस. पण हे हॉटेल खूप मस्त आहे, खूप मस्त आहे, काहीच डाऊट नाहीये. बंगलो 2 BHK बंगलो आहे, मोठा लिव्हिंग रूम, 2 बेडरूम, बट स्टील
फॅसिलिटी इलेक्ट्रिसिटीचा मला प्रॉब्लेममुळे मॅनिफेस्ट केलेलं आहे की इकडे मस्त की मी चिकन ठेचा बनवेन आणि आम्ही खाऊ, पण इकडे माझा ठेचा झालेला आहे. आणि इकडचं फूड ॲटचं तुम्हाला परवडण्यापेक्षा आहे ना, तुम्ही आम्ही मागवा. ऑलमोस्ट एका टाइमला 4-5,000 रुपीज स्पेंड म्हणजे करून आपले फूड मागवतोय, food खातोय, पण मागवतोय. आम्हाला काहीच आवडत नाहीये. फॉर 4 पर्सन जिकडे आपण 3-4K मध्ये आपल्याकडे अख्खी फॅमिली जेवते, ते पण एकदम चांगल्या ठिकाणी. असं मागवतोय. कालचं सूप एकदम बेकार होतं. नूडल्स होते ना, आपण टपरी पण जाऊ दे, कोणतरी बावळट मुलगा बनवतो ना, ओव्हर बॉइल्ड नुसता रंग टाकून केलेलं, हा ती तशा नूडल्स होत्या. एक तंदुरी आणि एक चिकन पुलाव हा ठीक होतं. ठीक होता. नाही, तंदुरी ठीक होती कारण तंदुरीला ऍडच काही लागत नाही. त्यानंतर दुसरी बिर्याणी चिकन पुलाव वॉज गुड, जिरा राईस वॉज गुड. वडिलांचा फोन होल्ड. हे आमचे किचन आहे. दिस इज आर किचन, दिस इज आर लिव्हिंग रूम. खूप पसारा आहे इकडे. काल जास्त काय आम्ही इथे शूट नाही करू शकलो. ही दुसरी बेडरूम आहे, ही एक बेडरूम आहे. अँड दिस इज मी.